नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण। तर आज आम्ही निघालो होतो आमच्या तिथल्या दत्त मंदिरात। दत्त मंदिर होतं डोंगरावरती। तर आम्ही तिकडे निघालेलो होतो सगळेजण, माझ्या बहिणी वगैरे, ह्या बहिणीचे मुलं, माझे 2 मुलं पुढं। तर असं निघालो होतो। सगळ्या बहिणी काय निघाले नव्हते, आम्ही तिघी चौघी जणी होतो त्याच निघालेलो, कारण मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्या जणी आहेत। तर बाकीच्या होत्या घरीच। तर आम्ही चाललेलो आणि आम्ही आलो की माहेराला सगळेजण जातोच तिथं मंदिरामध्ये, पाया वगैरे पडतो। तर छान पण वाटतं दत्त मंदिरात गेल्यानंतर, प्रसन्न वाटतं। आणि आमचे गुरुवार वगैरे असते सगळ्यांचे म्हणल्यानंतर आम्ही जातो। तर प्रसाद वगैरे घेतले, नारळ वगैरे घेतले। आता डोंगरावरती चढायचं होतं, दम लागत होता। तरी बऱ्यापैकी इथं आता एक गेल्या वर्षी आलेले होते मी इथं, तर रस्ता वगैरे काय नव्हता, पण आता बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत, रस्ता वगैरे होत आहे। आणि डोंगरावर पण बऱ्यापैकी असं रोडचे काम वगैरे चालू आहेत, चालू केलेले आहेत आणि सुधारणा होती हळूहळू। तर इथं त्या माझ्या बहिणीची आणि पिलूची रेस लागलेली, पळते दोघं जण। तर पिलू चाला ना म्हटल्यानंतर तिने कसं बसं त्याला नेलं पळवत। तर हे चालून आम्ही दमलेलो आणि डोंगरावरती गेलं की आमचं सगळं गाव दिसतं, खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर। खूप छान व्ह्यू असतो बघायला। तर असं सगळीकडं मस्त वारं वगैरे होतं आणि वातावरण पण खूप छान होतं। आणि आता कसं उन्हाळा जरी असला तरी पाऊस पडतोय सगळीकडंच। तर तिकडं पण आभाळ वगैरे आलेलं होतं, तर ऊन वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं। आणि आम्ही आलो डोंगरावरती। आता हे डोंगरावरती आल्यानंतर हे तुम्ही बघू शकता, तर किती भारी दिसतंय सगळीकडं, छान वाटत होतं। खाली सगळं गाव दिसतंय आणि आम्ही वरती डोंगरही खूप उंच आहे, तसा तो दिसत असेल तुम्हाला असा, पण तसा नाही आहे, उंच आहे, चढताना दम वगैरे लागतो। तर इथं पिल्लूचं आणि त्याच्या बहिणीचं चाललेलं होतं, दगडं फेकत होते खाली। आणि हे असं मंदिर आहे बघा। तरी मंदिराचं मी तरी घेतलेलं नाही आणि आम्ही मंदिरात आलो होतो, पण मंदिरही बंद होतं, पण आम्ही बाहेरूनच पूजा केलेली। कारण मंदिर पण थोडं संध्याकाळी उघडतं, म्हणजे 6:30 वाजता उघडतं, कामावून वगैरे आलेले असतात लोक, त्या टायमाला उघडतं, आरती वगैरे असते म्हणल्यानंतर। पण आम्हाला परत खाली जायला उशीर होईल म्हणल्यानंतर आम्ही लवकरच जाणार होतो, आम्ही काही थांबलो नाही तिथं। तर हे असं आमचं छान गाव दिसतं, आमचं गावातलं मोठं तळं आहे, बिंदुसरा धरण, तेही दिसतं। ते आता इथून तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती नाही, पण डोंगरावरून दिसतंय। तर इथं छान अशी दत्त महाराजांची छान अशी मूर्ती आहे आणि खूप छान वाटतं इथं आले की, प्रसन्न वाटतं। तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ, कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।